यानंतर पुढची बातमी, राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधील 355 कोटींची मदत तिजोरीतच पडू नये. ई-केवायसी आणि तांत्रिक कारणांमुळे जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाहीये. यात एकट्या मराठवाड्यातल्या 135 कोटी 72 लाखांचा समावेश आहे. मुख्य सचिवांच्या आढाव्यानंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. सरकारने अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण विभागवार बघूया शेतकऱ्यांना वितरित न झालेली मदत. नाशिक 50 कोटी 21 लाख रुपये अजूनही पडून आहेत. ई-केवायसी मुळे ही मदत मिळू शकलेली नाही. नागपुरात 33 कोटी 1 लाखाची मदत खात्यात पडून आहे. अमरावतीमध्ये 83 कोटी 9 लाख. ज्या शेतकऱ्यांचं ई-केवायसी पूर्ण होऊ शकले नाही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली नाही. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 165 कोटी 72 लाखांची मदत अजूनही बँकेत आहे. कोकणात 3 कोटी 27 लाखांची मदत अजूनही खात्यातच पडू नये. या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.